हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर इथे सकाळी बघा या रूममध्ये सगळे आवरायला घेतलं, कारण किचनमध्ये गॅस ओट्यावर भांड्याचा पसारा होता, तो सगळा जमा केला आणि मागे घासायला नेऊन ठेवले. आणि रात्रभर ही रूम कशी लॉक असते ना, बंद असली की इतकी गरम येते. सकाळी जर दार उघडलं तर असं वाफाच निघतात, कारण गरमीच तेवढी आहे. तर त्यानंतर हे सगळं झाडायला घेतलं आणि दिवसभर कसं दार जर ओपन असलं तर हवा खेळती असते, नाहीतर बंद बंद असली की खूप अशी गरम येते. तरी खिडकी मी एक साईड दोन्ही खिडकीचे म्हणजे एक भाग ओपनच ठेवते, फक्त नेट लावून ठेवते जी की जाळी असते ती. त्यानंतर ही रूम झाडून घेतली आणि म्हटलं चला आता छोटीशी एक बाहेर रांगोळी काढूया. तर सकाळी सकाळी ना एक म्हणजे गोष्ट झाली, तर ते काय पुढे सांगतेच तुम्हाला. तर सगळं हे झाडून वगैरे घेतलं आणि म्हटलं बाहेरचं सुकलेलं आहे तर एक रांगोळी काढून घेऊ. आणि काय होत आहे की फ्रीजचं पाणी एवढ्यामध्ये पीत आहे मी, तर घशाचा खूप त्रास होऊन राहिला. आणि फ्रीजचं पाणी तर सहसा पीत नाही, पण गरमच इतकं होत आहे की साध्या पाण्याने तहान जात नाही. गुंडातलं पाणी प्यायचं ते तर अगदीच गरम असते, आणि माठातलंही पाणी सेम, म्हणजे ते पण अजिबात थंड राहत नाही. आणि माठ बाहेर ठेवलेलं आहे तर एक दिवस बरं राहते थंड, आणि दुसऱ्या दिवशी ते असं एकदम गरमच येते. त्याच्यामुळे मग आता फ्रीजचंच पाणी पिणं चालू आहे. त्याच्यामुळे खूप घसा म्हणजे असा पॅक झाल्यासारखं वाटतं. तर सकाळी गरम पाणी प्यावं लागतं. ते गरम पाणी आणि थोडी हळद घेते तेव्हा कुठे बरं वाटतं. आणि त्यानंतर बघा सकाळी सकाळी काय झालं. बाजूच्या रूममध्ये मी बसलेली होती, एकदम धडकन असा आवाज आला. मला वाटलं कुठला तरी असेल, पण जेव्हा घरात येऊन बघते तर हा पसारा, आणि आवाज इतक्या जोरात होता की जसं काही भूकंप झाला. आणि आजूबाजूचे बघायला आले काय झालं काय झालं म्हणून. बघते तर काय रॅकचा एक साईड म्हणजे खिळ्यातून ती निसटली आणि सर्व भांडे खाली पडले. त्यातल्या त्यात जे पाण्याचे भांडे होते बुंडत तेही पडले. सगळीकडे पाणीच पाणी होतं. आता हे आवरायचं कसं हाच मोठा प्रश्न आला, कारण भांडे कुठे कुठे गेले. त्या गॅसच्या ओट्याखाली, फ्रीजखाली, म्हणजे सगळं घरभर भांडे झाले आणि पाणी. तर हे सगळं आवरायला घेतलं. म्हटलं आधी हे आवरून घेऊया. आणि आवाज इतका भयानक होता, म्हणजे जोरात, की खूपच एकदम दणदण दणदणच आवाज झाला तो. आणि सगळं असं पडली कशी काय तेच लक्षात आलं नाही. नंतर बघते तर तो खिळा वाकलेला होता एका साईडचा, आणि लावायला गेली तर ती काही व्यवस्थित लागत नव्हती. म्हटलं आता भांडे ठेवून काही फायदा नाही रॅकमध्ये. आता जरी ठेवले ना मी तर परत ते पळतील. आता एवढे भांडे ठेवायचं कुठं हाही प्रश्न होता. आता ही छोटी रॅक आहे तर इथे कसे तरी ॲडजस्ट केले थोडेफार, एकात एक भांडे ठेवले. आणि काही भांडे इकडे तिकडे असे करून ठेवले मी. ताटात सर्व एकात एक ठेवून ते ड्रमवर ठेवले, कारण आता भांडे ठेवायचा कुठे हाच मोठा प्रश्न होता. आणि असं जास्तीचं काम वाढलं ना तर मग खूप कंटाळा येतो. आता आज विचार केला थोडं थोडं सामान असं पॅक करायचं म्हणून, पण कशाचं काय. पण ठीक आहे, ती रॅक पडली ना, ती रॅक बाहेरच काढून ठेवली मी. तशी आता काही लावून फायदा नाहीच आहे, तर ती बाहेर नेऊन ठेवणार आहे रॅक. 2-4 दिवस राहील ती रॅक बाहेर, आणि हे भांडे असेच ठेवणार आहे खाली. तर हे सगळं भांडे इथे लावून घेतले. आता नाश्ता करायचा होता, आणि त्यातल्या त्यात कसं आहे की म्हणजे असं जर कुठला एकदम दणकन आवाज आला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटतं की म्हणजे काय झालं काय नाही, ते वेगळंच वाटतं असे जर बघायला आले तर. आणि मलाच ते बरं नाही वाटलं नाही, तर मग त्यांना सांगितलं काही नाही, रॅक म्हणजे खिळ्यामधून घसरली. आणि मग घरमालकही विचारायला लागले की काय झालं. त्यांनाही सांगितलं, म्हणजे त्यांना वाटलं की काय एकदम पडलं काय झालं, आणि असं तोडफोड झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मग साहजिकच विचारतात. तर त्यांना म्हटलं की नाही, रॅकमधला जो खिळा आहे तो एकदम एक साईड झाला, आणि एक खिळ्याला खाली सपोर्ट नव्हता. म्हणजे वरती जे 2 खिळे होते त्या 2 खिळ्यावरच ती रॅक होती. खाली जर सपोर्ट असताना तर मग इतका प्रॉब्लेम नसता आला. आणि ते आधीचेच खिळे होते जे की आधी कोणी भाडेकरू असेल त्यांचे, आम्ही काही दुसरे लावले नाही. तेव्हा असं व्यवस्थित वाटलेली होती. आता होऊ शकते भांड्याचं ओझं खूप असेल त्याच्यामुळे तो खिळा वागला असेल. तर म्हटलं आता भांडे कुठे ठेवायचे, तर इथे मी सर्व भांडे एक कापड टाकला आणि टोपल्यातले भांडे सर्व ठेवले. आता हे डायरेक्ट दुपारचं रुटीन, तर म्हटले भांडे व्यवस्थित ठेवून घेऊया. आणि ते कसं दिसायला पाहिजे अशा पद्धतीने ठेवले मी, जे की रोज आता उपयोगात आहे ते. बाकीचे भांडे एका डब्यामध्ये भरून ठेवले. नाही नाही म्हणता, रॅकमधले भरपूर भांडे निघतात असे दिसत नाही, पण एकात एक भांडे असले ना लक्षात येत नाही. आणि जेव्हा सर्व भांडे काढले की भरपूर निघतात. आणि मेन म्हणजे कसं आहे की रॅक आहे, रॅकमध्ये जर भांडे आपले व्यवस्थित असले ना घ्यायला सोपी जातात. आणि असे जर ठेवले इकडे तिकडे तर मग ते सगळं हाताहातामध्ये सर्वांच्या द्यावं लागतं कुठं काय ठेवलं काय नाही. तर असं. त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर इथे एकीकडे वरण लावलं, आणि पत्तागोबीची भाजी, भात, चपाती. तर मध्येच एक फोन आला, फोनवर बोलत बसते तर 15 मिनटं तिथे गेले. आता 12:15 12:30 होत आलेले आहे. तर असं कुणाचा जर फोन आला आणि मध्येच बोलत असलं ना तर खूप वेळ होऊन जातो. बोलता बोलता वेळ कसा निघतो लक्षातच येत नाही. तर त्यानंतर इथे एकीकडे वरण लावायला घेतलं, आणि म्हटलं चला आता भात करूया, भाजी करूया. पत्तागोबीची करायची होती,
फारशी काही करणार नाही, अगदी थोडीच करणार आहे. कारण छोटंसंच फूल होतं ते, तर तेवढ्या याची करेल ते. आता खूप दिवसापासून आणलेली होती, आज करते उद्या करते असं करून करून मी ती राहूच दिली. कडधान्य करायची पण का कुणास ठाऊक ती भाजी करायची इच्छाच होत नाही. पण म्हटलं नाही आज करूनच घेऊया, मुलीला आवडते. आणि आता परत या आठवड्यामध्ये इतकं गरम होतं, इतकं गरम की विचारूच नका. रूम इतक्या गरम येत आहे. ज्या रूममध्ये कूलर आहे ना ती पण रूम म्हणजे कूलरची हवा काहीच जाणवत नाही, एवढं गरम व्हायला लागलं. आणि हवा अजिबात नाही, बाहेरची पण हवा नाही. वातावरण अगदी काय कुणास ठाऊक तेच कळत नाही. अजून किती दिवस असं राहील तेच माहीत नाही. म्हणजे कुठं बाहेर जायचं म्हटलं ना तर इच्छाच होत नाही. आणि तहान इतकी लागते, वरचेवर पाणी. आणि मी कधी फ्रीजचं पाणी पित नाही, पण आता या 2-3 दिवसामध्ये प्यायला लागली. कारण मला जास्त थंड सहन होत नाही. थंड जर घेतलं की मग घशाचा त्रास होतो. पण आता साध्या पाण्याने तहान जात नाही, त्याच्यामुळे ते घ्यावंच लागतं. त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी दिली आणि मग लक्षात आलं की मिरची पावडरच संपलं. म्हटलं चला ते पण करून घेऊया. तर ते वगैरे झालं आणि नंतर मीठ घेतलं. तर मिठाच्या डब्याचं झाकण थोडं ढिलं होतं, तर ते मीठ सांडलं बाजूला. ते उचलायचं होतं. म्हटलं ते नंतर उचलते, आधी इकडचे कामं करून घेते, नंतर ते उचलून घेईन. आणि आज काही ना काही पळपुळच होऊन राहिलं माझ्याच्याने. सकाळी बकेटीतलं पाणी कूलरमध्ये टाकायला गेली तर बकेट आधी थोडीशी म्हणजे डॅमेज झालेली होती आणि पाणी टाकायला गेली तर ती जास्तच झाली. म्हणजे ती उचलायला गेल्यानंतर अशी कटकटच आवाज करते, म्हणजे कधीही तुटू शकते. आणि 1-1.5 वर्ष झालं त्या बकेटीला, म्हणजे काही ना काही सुरूच आहे. आज एखाद्या दिवशी असतंच असं. मग असं वाटते की अजूनही काही ना काही तुटफूट होऊच शकते. तर हे सगळं मीठ उचलून घेतलं, जे सांडलं होतं ते बरं झालं ते ओट्यावरच सांडलं. खाली सांडलं असलं तर मग ते उचलता नसतं आलं इतकं. कारण नाही म्हटलं तरी आपण जातो येतो, आपले पाय पडतात. आता हे ओट्यावर होतं म्हणून ते मी सगळं उचलून घेतलं. त्यानंतर चपात्या करायच्या होत्या आणि काय झालं आता एवढ्यामध्ये मी काय करत आहे, कणिक मळून घेते. चपात्या करायच्या वेळेस आधी चपात्या सर्व लाटून घेते आणि नंतरच मग तव्यावर भाजते. नाहीतर आधी कसं करायची, चपाती लाटणं तव्यावर भाजणं दोन्ही चालू राहायचं. आता गरमीमुळे असं वाटते की जास्तीत जास्त आधी एक काम करून ठेवायचं, नंतरच गॅस चालू करायचा, म्हणजे पटापट भाजल्या जातील. तर आता सर्व चपात्या लाटून घेते, नंतरच त्या सर्व भाजून घेईन. आणि रात्री पण तसंच केलं, पण फरक एवढा पडतो की जेव्हा आपण ताजी लाटतो भाजतो ती वेगळी वाटते, आणि ह्या अशा जर लाटून ठेवल्यानंतर भाजल्या तर त्या वेगळ्याच वाटते. म्हणजे पाहिजे तशा मला नाही आवडत, पण ठीक आहे, काही दिवस करेल अशा आणि परत नेहमीसारख्या. तर जास्त नाही, 5 ते 6 करायच्या होत्या. म्हटलं सर्व लाटून घेते आणि नंतरच म्हणजे चपात्या भाजून घेईन. तेवढाच आपला गॅस पण वाचतो. नाहीतर मग काय होतं की कधी कधी चपाती लाटायचीच राहते आणि मग तवा रिकामा राहतो आणि तेवढाच गॅस वाया जातो. तर अशा पद्धतीने करून घेतल्या, सर्व चपात्या झाल्या. तर असं माझं आता छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रात्रीचं मी शूट केलेलं होतं, पण काय तो व्हिडिओ डिलीट झाला माझ्याच्याने, त्याच्यामुळे मला ते एडिट करता आलेलं नाही. आता कधी वाटते की रात्रीचं पण शूट घ्यायचं, पण ते कामाकामामुळे कधी राहतं कधी होऊन जातं. तर ठीक आहे, इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.